काय ना, आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीमध्ये महायुतीकडनं भारतीय जनता पार्टीकडनं मला 1 नंबर प्रभागामध्ये उमेदवारी मिळालेली आहे आणि शिवसेनेकडून जयवंतदादा भोईर, आमच्या शालीनताई वाहिले आणि सुप्रियाताई भोईर असे आम्ही 4 लोक या महायुतीकडनं ही निवडणूक लढवत आहोत। आणि आपण बघत असाल की महायुतीचं हा जो पॅनल एवढा भक्कम आहे की कुणी समोर विरोधात दिसत नाही, अजून विरोधकांचा प्रचार देखील दिसत नाही। परंतु जो भारतीय जनता पार्टी महायुतीची ही जी नैसर्गिक युती आहे याला लोकांचा पाठिंबा आहे। आम्ही जेवढे जिथे जिथे जातोय सर्व परिसरामध्ये लोक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत। आज या ठिकाणी जयवंत भोईर साहेबांचं काम आहे, माझ्या वॉर्डामध्ये आमचं काम आहे आणि सुनीलजी वाहिले यांचं देखील तिकडे त्या परिसरात काम आहे। आणि या सर्वांच्या पुढे जाऊन आपल्या कल्याण पश्चिमचे लाडके आमदार विश्वनाथदादा भोईर हे देखील लोकांच्या मनात आहेत। त्याच्यामुळे केंद्रामध्ये मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्रजी आणि शिंदे साहेब आणि कल्याणमध्ये हे सर्व आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते असे असल्यामुळे आज संपूर्ण जनतेचा पाठिंबा आम्हाला महायुतीला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये या पॅनलचा, या 4ही उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय होईल। पंकज उपाध्याय हे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते, पण त्यांना असं वाटलं की बाबा एखादा व्यक्ती वरिष्ठ आहे त्याला एक संधी दिली पाहिजे, म्हणून त्याने स्वखुशीने माघार घेऊन त्याने दुसऱ्या उमेदवाराला संधी दिलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात बोलण्यासारखं काही नाही आहे। आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहोत आणि तिकडे देखील महायुतीचा पॅनल आहे तो निवडून येणार आहे अशी मला खात्री आहे।